श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वप्नात हे 20 संकेत दिसले तर तुमचे नशीब नक्कीच बदलणार, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी तुम्ही असा एखादे स्वप्न पाहिले आहे का, जे जागे झाल्यावरही तुमच्या मनात सतत गुंजत राहिलेले असतात? असे एखादे स्वप्न जे केवळ कल्पना वाटत नाही, तर एखाद्या संकेतासारखे वाटते. स्वप्न ही फक्त मनाची कल्पना नसतात. अनेकदा ती आपल्या नशिबाचे, आपल्यात येणाऱ्या काळाचे संकेत बनून येतात. आपल्याला प्राचीन ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये स्वप्नांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ऋषी मुनीपासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत अनेक जण मानतात की स्वप्नामध्ये काही खोल गूढ अर्थ आहेत, असे संदेश दडलेले असतात जे आपल्या भविष्याची झलक देतात. आज आपण अशाच 20 संकेताची चर्चा करून घेणार आहोत, जे जर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले तर समजून घ्या की तुमचे नशीब नक्कीच बदलणार आहे. तुमचे आयुष्य एका नव्या वळणावर येणार आहे. प्रत्येक संकेत एक गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीमध्ये दडलेले असते ब्रह्मांडाचे रहस्य. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वप्नात स्वच्छ वाहणारे पाणी पाहणे. तुम्ही स्वप्नात जर स्वच्छ वाहिलेलं पाणी पाहिले तर पाणी हे जीवन आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही स्वप्नात नदी, झरे किंवा समुद्र पाहतात आणि ते पाणी अगदी स्वच्छ आणि निळसर आहे, तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होणार आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. स्वतःला स्वप्नामध्ये उडताना पाहणे हे स्वप्न अनेकांना येते, पण त्याचा अर्थ खूप खोल असतो. जर तुम्ही स्वप्नात पाहिले की तुम्ही जमिनीपासून वर उडत आहात, मोकळ्या आकाशात, आणि तुम्हाला भीती वाटत नाही, तर हे संकेत आहे की तुम्ही आयुष्यातील बंधनामधून मुक्त होणार आहात. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्ही एखाद्या मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वप्नात देवी लक्ष्मीचे दर्शन मिळणे. जर तुम्हाला देवी लक्ष्मी स्वप्नात स्मित हस्त करताना, आशीर्वाद देताना किंवा त्यांच्या चरणाजवळ बसलेले दिसले तर हे अत्यंत शुभ संकेत आहे. तुमच्या जीवनात धन, वैभव आणि समृद्धी येणार आहे. आर्थिक अडचणी लवकरच तुमच्या संपणार आहेत. मंदिर किंवा पवित्र स्थळी स्वतःला पाहणे. जर तुम्ही मंदिरामध्ये किंवा पवित्र स्थळी स्वतःला पाहिले तर तुम्ही स्वप्नात स्वतःला एखाद्या मंदिरात, गंगा घाटावर, हिमालयात किंवा एखाद्या तीर्थस्थळी पाहतात, तर याचा अर्थ तुमची आत्मा आता जागरण्याच्या अवस्थेत आली आहे. ही आत्मिक उन्नतीची सुरुवात आहे. स्वप्नात सोने किंवा चांदीची नाणी दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात सोने किंवा नाणी दिसतात, जर तुम्ही स्वप्नात नाणी मोजताना किंवा कोणीतरी तुम्हाला नाणी देताना पाहिलं, तर हे अचानक धन लाभाचे संकेत असू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ लवकरच जवळ आलेली आहे. भगवान शिवांचे स्मित हास्य करत असलेले दर्शन पाहणे. शिवांचे स्वप्न फक्त सौभाग्य नाही, तर संपूर्ण आयुष्याच्या परिवर्तनाचे द्योतक आहे. जर ते ध्याना अवस्थेत शांत बसलेले स्मित करत असतील, तर ते दर्शवते की तुमच्यावर ईश्वरी कृपा होणार आहे. हिरवळ फुलांनी भरलेली बाग, वृक्ष पाहणे. तुम्ही जर कधी हिरवळ फुलांनी भरलेली बाग, वृक्ष पाहिले तर हे अत्यंत शुभ चिन्ह आहे. समृद्धी, स्थिरत्व आणि मेहनतीचे फळ मिळणार आहे, असा याचा अर्थ आहे. दीपक किंवा अग्नी पाहणे. जर तुम्ही स्वप्नामध्ये दीपक किंवा अग्नी पाहत असाल, तर जर दीपकाची ज्योत स्थिर व शांत आहे, तर ती तुमच्या आयुष्यातील अंधार संपवून प्रकाश आणणारी आहे. नवीन आरंभाचा संकेत आहे. स्वप्नात स्वच्छ आकाश, चमकते तारे किंवा पूर्ण चंद्र पाहणे हा अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक संकेत आहे तुमच्यासाठी. तुमचे अंतर्मन ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी जोडले जाते आहे आणि लवकरच एखादी चमत्कारिक घटना घडू शकते. ते तुम्हाला कधी घडेल हे पण कळणार नाही. सफेद गाय, कमळाचे फूल, मोर नाचताना पाहणे ही चिन्ह सौभाग्याचे प्रतीक आहेत. सफेद गाय लक्ष्मीचे, कमळ आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आणि मोर आनंद व वैभवाचे प्रतीक आहे. स्वतःला डोंगराच्या शिखरावर पाहणे. स्वतःला डोंगराच्या शिखरावर पाहणे म्हणजे संघर्षाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. जर बर्फाच्छादित शिखरावर तुम्ही आरामात उभे आहात, जर तुमच्या मनात आता स्थिरता येणार आहे
आकाशातून येणारी सोनसळी किंवा दिव्य प्रकाश हे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ स्वप्न असतो. आत्मज्ञान आणि आध्यात्मिक जागरणाचे सूचक आहे. ब्रह्मांड तुमच्यावर आपली कृपा बरसवत आहे. सौम्य पावसात भिजत असताना पाहणे किंवा आनंद घेत असताना पाहणे हे स्वप्न दर्शवतो की तुमच्या आयुष्यात प्रेम, शांती आणि नवा आरंभ होणार आहे. जुन्या वेदना आता लवकरच संपणार आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन उजाळे पडणार आहे. स्वप्नात पांढऱ्या वस्त्रात दिसणे किंवा कोणीतरी ते देणे हे शुद्धतेची उच्च ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीची नांदी आहे. आता तुमचे कर्म परिष्कृत होत आहे. एखादी चावी मिळणे. जर तुम्हाला एखादी स्वप्नामध्ये चावी मिळणे किंवा चावी देत असणे पाहणे हे आयुष्यातील एखाद्या रहस्याचा दरवाजा उघडणार आहे. नवी संधी, नवे मार्ग खुले होणार आहेत तुमच्यासाठी. एखादे दिव्य गुरु शिकवत असणे हे पाहणे. जर तुम्हाला ऋषी, साधू किंवा गुरु स्वप्नात काही शिकवत असतील तर हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. त्यांचे ज्ञान लिहून ठेवा, ते भविष्यात मार्गदर्शक ठरेल. मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकविणे. तुम्ही जर स्वप्नामध्ये मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकला असेल तर घंटाचा आवाज केवळ कानापर्यंत मर्यादित नसतो, तर तो आत्म्याला जागृत करत असतो. आत्मा तुमचे अंतरंग जागृत होते आहे. गायीचे वासरू, पांढरे कबूतर, हंस पाहणे हे स्वप्न सौम्यता, प्रेम, शांतता आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवित असते. बंद दरवाजा आपोआप उघडणे. तुम्ही जर स्वप्नामध्ये बंद दरवाजा आपोआप उघडताना पाहिले असेल तर आता तुमच्या आयुष्यात नवीन दार उघडणार आहे. जेथे अडथळे होते तेथे मार्ग खुले होणार आहेत. स्वतःला पुन्हा जन्म घेताना किंवा बाळ स्वरूपात पाहणे हे आत्मिक पूर्वजन्माचे संकेत आहे. तुमचे जुने कर्म, जुने आयुष्य संपले आहे. आता ब्रह्मांडाने तुम्हाला एक नवीन जीवन दिलेले आहे, नवीन संधी दिलेली आहे. तुम्ही आता अधिक शक्तिशाली आणि स्पष्ट विचारांनी आयुष्यात पुढे जाऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.